ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी आता विराजमान होणार आहेत। सुजाता सौनिक यांच्या रूपात पहिल्यांदाच महिला मुख्य सचिव असणार आहेत। सुजाता सौनिक आज संध्याकाळी 5 वाजता मावळते सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत। दरम्यान सुजाता सौनिक नेमक्या कोण आहेत आपण त्यांचा परिचय करून घेऊया। सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत। त्या निवृत्त IAS अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी। सुजाता सौनिक मुख्य सचिव झाल्यास पती आणि पत्नी मुख्य सचिव झाल्याची ही पहिलीच वेळ असेल। अपडेट जाणून घेत निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, राज्याला आपण जर पाहायचं झालं तर पहिल्यांदाच महिलेच्या स्वरूपामध्ये मुख्य सचिव मिळणार आहे, काय अपडेट आहेत याबद्दल? दीपक, आज सायंकाळी 5 वाजता मुख्य सचिव पदाचा पदभार आज सुजाता सौनिक करताना आपल्याला पाहायला मिळतील। नितीन करीर हे मुख्य सचिव होते, त्यांना 3 महिन्यांचं एक्सटेन्शन देखील देण्यात आलं होतं। मात्र आता ही एक्सटेन्शनची जी कालावधी आहे तो देखील आता पूर्ण झालेला आहे आणि आज संध्याकाळी 5 वाजता नितीन करीर यांच्याकडून आता सुजाता सौनिक पदभार स्वीकारताना पाहायला मिळतील। राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव म्हणून त्यांची महिला मुख्य सचिव म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती होताना आपल्याला पाहायला मिळते। मनोज सौनिक यांच्या त्या पत्नी आहेत आणि याच्या आधी त्यांना देखील मुख्य सचिव मधून काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता पती पत्नी मुख्य सचिव अशी ही पहिलीच घटना आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।